नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मे 2024 मध्ये होणाऱ्या सर्व रेग्युलर फ्रेशर विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशन तसेच पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थी असे रेग्युलर आणि पुनर्परीक्षार्थी असे दोघांचे तसेच BA BCom MA MSc BSc असे मे 2024 मध्ये होणाऱ्या सर्वच अभ्यासक्रमांचे रेग्युलर आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचे मे 2024 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे एक्झामिनेशन असेल त्यांनी आपला PRN नंबर टाकून आपला हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे लवकरात लवकर आणि परीक्षेसाठी तयारी करायची आहे। ठीक आहे, सर्वच अभ्यासक्रम मे 2024 मध्ये होणाऱ्या सर्वच अभ्यासक्रमांचे हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे। ब्राउझरवर जायचे, कुठलेही गुगल क्रोम, पुन्हा नंतर फायरफॉक्स, ओपेरा असं कोणत्याही ब्राउझरवर जायचे, तुम्हाला टाईप करायचं आहे YCMOU.digitaluniversity.ac। ठीक आहे, हे डाउनलोड हे तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर खाली सर्च रिझल्ट येते, इथं आले बघा, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे होम पेज दिसेल तुम्हाला। या होम पेजवर हॉल तिकीट ऑप्शन कुठे आहे बघायचं, हो का इथं आहे, दिसते ही मोठ्यानं। या हॉल तिकीटवर क्लिक करायचं, हो का। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा येईल एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे, हो का इथं। तर एक्झाम इव्हेंट आपल्याला सिलेक्ट करायचे मे जून 2024, क्लिक करायचं। आणि आता काय करायचं की PRN नंबर जी दिलेली आहे का PRNच्या समोर 16 अंकी तुमचा PRN नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड आहे, इथं कॅप्चा कोड टाकायचा खाली आणि पुन्हा सर्च करायचं। सर्च केल्यानंतर पुढे तुमचं नाव येईल आणि त्याच्या पुढे डाउनलोड ऑप्शन येईल, डाउनलोडवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ती PDF स्वरूपात सेव्ह होईल। सेव्ह झाल्यानंतर काय करायचं, जवळच्या कुठल्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन ती PDF त्याला व्हॉट्सअपवर पाठवायचं आणि शक्यतोवर कलर प्रिंट काढलेली कधीही चांगली असते। ठीक आहे, मग त्या ऑनलाईन सेवावाल्यापाशी कलर कॉपी प्रिंटर असेल तर कलर प्रिंट काढून घ्यायची, 2 कलर प्रिंट काढून घ्यायची शक्यतोवर, की फाटलं तुटलं तर आपलं काही नुकसान होणे। त्याच्यापैकी 10 रुपयाला कलर प्रिंट निघते, कंजूसी करायचं नाही, 2 कलर प्रिंट काढून ठेवायची, दोन्ही आपल्याजवळ ठेवायचे। ठीक आहे, कलर कॉपी काढून घ्यायचं आहे तुम्हाला। तर ती कलर कॉपी काढून घेऊन आपल्याजवळ सुरक्षित ठेवायचं आहे आणि आपल्या ज्या दिवशी पेपर असतील त्या दिवशी जाऊन एक्झाम द्यायची आहे एक्झाम सेंटरवर। तसेच ह्या हॉल तिकीटसोबत तुम्ही जर तुम्हाला कॉलेजमार्फत दिलंच तर एक फोटो घेऊन जायचं, पासपोर्ट साईज, आणि YCMU नाशिक यांचं आयडेंटिटी कार्ड घेऊन यायचे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन लवकरात लवकर। ठीक आहे, हॉल तिकीटवर बी भागतं, पर कधी काय होतं की तुमचं कॉलेजमार्फत दिलेलं आयडेंटिटी कार्ड कुठं आहे म्हणल्यानंतर थोडंसं अडचण होऊ शकते। आधार कार्ड चालतं, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला ओळखपत्र म्हणून हॉल तिकीटसोबत परीक्षा सेंटरवर दाखवलं तरी चालेल, काही अडचण येणार नाही। तरीसुद्धा तुम्हाला जर कॉलेजने दिले एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचं आणि YCMU नाशिक यांचं आयडेंटिटी कार्ड द्या म्हणायचं सरला, त्याच्यावर माहिती भरून ते आयडेंटिटी कार्ड घेऊन यायचं आहे तुम्हाला। हॉल तिकीट आणि आयडेंटिटी कार्ड ह्या 2 गोष्टी घेऊन तुम्हाला परीक्षेला जायचं आहे आणि उत्तम प्रकारे परीक्षा सोडवायची आहे। एक ध्यान ठेवायचे, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे। जी येते ती प्रश्न अगोदर लिहा, जी येत नाही ती शेवटी। जी काही त्या प्रश्नाशी संबंधित डोक्यात असेल ती सर्व काही लिहून जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळतील, चांगल्या गुणांनी तुम्ही उत्तीर्ण होता। ठीक आहे, थोडेसे दिवस उरलेत परीक्षेला, त्याच्यामुळं जर तुमचा अभ्यास कमी झालेला असेल तर प्रचंड अभ्यास करा। ह्या काही दिवसामध्ये मुद्दे पाठ करा, पूर्ण पुस्तक वाचणं होईना गेलं तर काय करायचं आहे तुम्हाला, आपण आता PGला आलेलो आहोत किंवा डिग्रीला आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला मुद्दे बी पाठ केले आपण, तर त्याच्याविषयी आपण परीक्षेमध्ये बरीचशी माहिती लिहू शकतो मनानं। ठीक आहे, त्याच्यामुळे मुद्दे तरी किमान पाठ करणं जरुरी आहे, हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या लवकरात लवकर
आणि परीक्षेला जाण्यासाठी तयार राहा. कॉलेजमार्फत मिळाले तर आयडेंटिटी कार्ड घ्या. जर देण्या गेले कॉलेजमार्फत तर मतदान कार्ड ओरिजिनल म्हणतो मी बरं का, ओरिजिनल मतदान कार्ड किंवा ओरिजिनल पॅन कार्ड किंवा ओरिजिनल आधार कार्ड, ह्या तिन्हीपैकी एक. ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल मतदान कार्ड किंवा ओरिजिनल पॅन कार्ड, ह्या तिघापैकी कोणते बी एक ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ तुमच्यासोबत हॉल तिकीटसोबत जवळ ठेवायचं आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ बघायचं आणि पुढे जायचं नाही. तर व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायचं. यानं मला व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती येते, ऊर्जा येते. आणि चॅनलला सबस्क्राईब केलो तर असे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी कंटिन्युअस आपल्या चॅनलवर येत असतात. बरेचसे व्हिडिओ येत असतात, विविध एक्झामिनेशनचे येत असतात. त्याच्यामुळे माझी गॅरंटी आहे तुम्हाला की जसं आता इलेक्शन चालू आहे, विविध गॅरंटी उरले आहेत, तसं माझी गॅरंटी आहे की तुम्हाला माझ्या आपल्या ह्या चॅनलवर मोठमोठ्या एक्झामिनेशनची, विविध एक्झामिनेशनची वेळोवेळी माहिती तुम्हाला येत राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणात येत राहणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.